श्रोतेहो नमस्कार. आपण ऐकत आहात महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे रेडिओ फुले कृषी वाहिनी 90.8 FM आणि मी डॉक्टर आनंद सवई आपल्या सर्वांचं विद्यार्थी जगत या विशेष कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. श्रोतेहो, भाग 1 मध्ये विद्यार्थी जगत या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्याशी संवाद साधत होते समाज प्रबोधनकार श्री तुषार सीताराम लाड उर्फ पारेश लाड सर हे आपल्याशी संवाद साधत होते आणि आपला विषय होता जिद्दीच्या पाखरांनो परत फिरा. आणि आता भाग 2 मध्ये तेच आपल्याशी पुन्हा संवाद साधत आहेत आणि आपला विषय असणार आहे जिद्दीच्या पाखरांनो परत फिरा. सर, मग हे अनेक मुलं आपलं एवढं चांगलं आयुष्य असताना, आपले आईवडील चांगले असताना असं म्हटलं जातं की चांगली मुलं जन्माला येणं ही देशाची संपत्ती आहे, वाईट मुलं जन्माला येणं ही देशावर आलेली विपत्ती असते. आणि अशा परिस्थितीमध्ये हे काही पोरं आत्महत्येला, आपलं चांगलं आयुष्य सोडून आत्महत्येला कवटाळ्याला ज्यावेळेला जातात त्यावेळेला त्यांना त्या आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी आपण नेमकं काय करता? माझ्याकडं वेगवेगळ्या प्रकारचे प्लॅनिंग असतात. बरं. आता यातले 50% लोक माझे कुणी ओळखीचे नसतात. माझे काही विद्यार्थ्यांमार्फत, काही पालकांमार्फत हे नंबर त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेले असतात. कॉलेजला, बरेचशा कॉलेजला माझे विद्यार्थी असतात. अरे, तुला ट्रेस जर आला असेल तर ह्या सरांना फोन कर, क्लिअर करून टाकतील. असे असंख्य फोन येतात मला. हे फोन कधी येतात माहिती आहे का? ज्या वेळेस कॉलेज स्टार्ट होतं त्याला ते करमत नाही, वडील म्हणतात घरी येऊ नको आणि ह्याला वाटतं घरी जावं. त्यावेळेस तो पळून गेलेला असतो, तो त्या हॉस्टेलला नसतो, तो कुठेतरी पाहुण्यांकडे लांब गेलेला असतो. मग ह्या पालकांना कळतं की अरे, तो तिकडे जाऊन बसला. मग ते चिडचिड करतात. त्यावेळेस त्या मुलाचा मला फोन येतो, मी काय करू? अशा वेळेस त्याला सरळ सांगितलेलं असतं घरी जायचं नाही. राग हा घराच्या पुरता नाहीये, तो राग बरोबर आलेला असतो वडिलांच्या. तू कॉलेजला जायचं, माझं मन मोकळं करायला मी फिरून, फक्त मी गावाला जाऊन आलो एवढंच सांगायचं, माझं मन मोकळं करून आलो, बाकी परत विद्यार्थ्यांमध्ये जाऊन बसायचं. आणि रडून जिंकायचं नाही, हसून जिंकायचं, एवढंच डोक्यात ठेवायचं. त्याचबरोबर या विद्यार्थी दशेत काही विद्यार्थी असे असतात दुसऱ्याची चेष्टा जास्त करणारे असतात. यांच्यापासून सावध राहणं फार गरजेचे असतं. तुमची चेष्टा एकदा होतेच, दुसऱ्यांदा झाली की तिसऱ्यांदा लांब जायचं असतं. मी आज 100% चांगला संदेश देतो. असं काही विचार मनात आले आत्महत्यासारखे, ती जागा प्रथम सोडा. मी पालकांना तर, वडिलांना तर आवर्जून सांगतो, एक पिशवी भरा, फक्त तुमच्या धर्मपत्नीला सांगा की मी 3 दिवस फक्त ह्या गावाला चाललो, 3 दिवसानंतर मी घरी येतोय. पण घरी यायचंच. तुमचा राग, ती वेळ ही निघून जाते, मन मोकळं होतं. कोणाला तरी हे व्यक्त करा. नाही सांगता आलं तर तुमच्या रानात जाऊन बसा आणि नुसती बडबड करा, काही नाही. मोठ्याने गाणे म्हणा, बडबड करा आणि आनंद व्यक्त करा आणि मागे या. अशा खूप घटना मी क्लिअर केल्यात आणि ह्या लाईव्ह केल्यात. लाईव्ह म्हणजे मी व्हिडिओ कॉल करतो मग मी काम करतो. आता बऱ्याच वेळा माझं असं घटना घडतात की बाबा खूप ट्रेसमध्ये, असं मला विद्यार्थी सांगतात, सर तो खूप ट्रेसमध्ये आहे. ओके, तू हो बाजूला, त्याचा नंबर ओके, त्याला सांग तुला लाड सर इतक्या वाजता फोन करणार आहेत. ऑलरेडी तिथंच आत्महत्या क्लिअर झाली. कुठली? तिचा वेळ क्लिअर झाला. त्याला सांगून 1 तास झाला आणि लाड सर 1 तासाने फोन करतायत, तर 1 तासात तो काय करत असेल? एक आत्महत्या नाही करतो, माझी फोनची वाट बघतो. त्यामुळे ती थांबलेली असते आत्महत्या. आणि तिथून पुढे जे मी उपदेश देतो त्याला, जी मी माहिती सांगतो, सगळ्यात प्रथम मी त्याला विचारतो, तुझे आईवडील जिवंत आहेत का? दोघं जर असतील तर काळजी करू नको. तुला भाऊ आहे का बहीण आहे? सगळी फॅमिली हिस्ट्री घेतो आणि मग मी अभ्यास करतो. माझं काहीही नसतं अभ्यासात, मी फक्त प्लॅनिंग करतो. उद्या काय सांगायचंय त्याला, मला आवर्जून सांगायचं की आज त्याने मला फोन केलाय आणि आता उद्या मला त्याला सांगायचंय, तो माझ्या उद्याच्या फोनची वाट बघत बसतो बस. आणि उद्या मात्र मग तो काय सर काय चाललं, मी त्याला शिकवलंय आज. उद्या मला पहिला मी तुला फोन केला की तुम्हाला पहिलं विचारायचं, सर तुमचं जेवण झालं का? आता मी जर तुला सकाळी पहाटे फोन केला, तुम्हाला विचारणार सर तुमचं जेवण झालं का? तर त्यावेळेस लक्षात ठेव, मी कधी फोन करणार आहे, उद्या करणार आहे, माझं कधीही तुला फोन येईल. फक्त तुला ज्या कॉलेजला पाठवलंय तिथं फक्त खूप अभ्यास करायचं. माझ्या आईवडिलांनी मला कशासाठी पाठवलं एवढंच डोक्यात ठेव, बाकी काहीच ना. तुला एक वेळचा सकाळचा नाश्ता नाही मिळाला तरी चालेल, एक वेळ संध्याकाळचं रविवारची सुट्टी असते मेसला, संध्याकाळच्या नाही मिळालं तरी चालेल, पण जिद्दीने पुढे जाण्यासाठी प्रयत्न कर. आणि नवीन खेडेगावातली मुले शहरात गेल्यानंतर अगदी वेड्यासारखे वागतात, एकदम पिंजऱ्यातून बाहेर जसा पक्षी पडतो. अहो सर, ड्रेस बदलतात, त्यांचे मन बदलतात, विचार बदलतात आणि त्या विचारांमध्ये आई वडिलांच्या विषयीचा आदरच निघून जातो. हे कुठून येतं सगळं ज्ञान? शहरी ज्ञान. गावाकडे जाताना ती मुलगी चांगल्या ड्रेसवर गेलेली असते, येताना जीन पॅन्ट टी शर्ट काहीतरीच असतं, जाताना पिशव्या असतात, येताना बॅग असते, सॅक असते.
अरे कशाबद्दल? जाताना वेणी घालून गेलेली असते, येताना केस मोकळे सोडून आलेली असते. कशाबद्दल? जेव्हा नोकरीचं यश मिळेल ना त्यानंतर तुम्हाला पाहिजे ते करा, पण आत्ता नाही. ही वाट अशी आहे, हिला अंत आहे, एक यश. अंत म्हणजे यश आहे इथे, त्यामुळे ते शोधा. आणि यश आहे ना आपल्या अंगाजवळच असतं, शोधायला आपण दुसरीकडे जातो, हे चुकीचं आहे. आज जर बघितलं तर प्रत्येकाला तुम्ही म्हटला त्या पद्धतीनं प्रत्येकजण म्हणत असतो की मला वेळ नाही. प्रत्येकजण आपला धावत सुटलेला असतो आपल्या आपल्या कामासाठी, आपल्या मुलांसाठी पैसे कमवून आणण्यासाठी, आपला रोजगार करण्यासाठी. आणि कुठंतरी मुलांसाठी बोलायला वेळ नसतो. कधीतरी सकाळी मुलं झोपलेली असतात, त्याचवेळी ऑफिसला जाणं किंवा आपल्या कामावरती जाणं, संध्याकाळीपर्यंत परत मुलं झोपलेली असतात. कुठेतरी संवाद हा विसंवादात गेल्यासारखं वाटतं. असं काय जाणवतं? अगदी बरोबर सर. आज माझा मुलगा शाळेत पहिला आला पाहिजे, सकाळी 5लाच क्लास सुरू होतो, त्यानंतर मी 9-10ला कामावर जातो. ऑफिसवर न आल्यानंतर मी 5-6 वाजताच, मी माझा मुलगा नाही शोधत. मी घड्याळाकडे बघतो, अजून 9 वाजता तो येणार आहे, म्हणजे 5ला गेलेला मुलगा रात्री 9ला येणार आहे. 5ला ट्युशनला जातो, तसाच तो स्कूलला जातो. स्कूल सुटल्यानंतर तो परत ट्युशनला जातो, रिटर्न येतो. कधी करायचा घरचा अभ्यास त्याने? स्वयंकृत राहिलेले नाहीत मुलं. स्वतःचा विचार प्रकट करता येत नाही मुलांना, स्वतःचे विचार मांडताच येत नाही, स्वतःच्या मनातलं मन मोकळे करताच येत नाही. कोणाजवळ करायचं हेच माहित नाही अजून. वडील तर रागावत आहेत, अभ्यास कर म्हणतात, आई तर रागावते, अभ्यास कर म्हणतात. बरोबर आहे, ह्याच्यात संवाद हा राहिलेला नाहीये. तुम्ही एकत्र जेवण करत जा, रोज रोज संध्याकाळी, नाही दिवसा झालं तर कमीत कमी रात्रीचं जेवण एकत्रच केलं पाहिजे. आणि त्यावेळेस नाही का हळूहळू बोलत विचार मांडत जा, आणि मग तुमचे वडील तुम्हाला कळतील. मुलाला आई वडील कळले की आई वडिलांना मुलगा सुद्धा कळतो. आणि कधी कधी चुकीचा शब्द आला का फक्त डोक्यात ठेवा आणि 2 दिवसानंतर त्या शब्दाचा अर्थ समजून सांगा. तो चुकीचा निघाल्यानंतर सांगा, आणि बरोबर असेल तर सांगू नका, असं आहे. कारण मुलगा हा मित्रांमध्ये फिरतो, मुलगा हा लहान वयाच्या मुलांमध्ये सुद्धा फिरतो, मुलगी सुद्धा फिरते, आणि मुलगा मोठ्या मित्रांमध्ये सुद्धा असतो. त्यामुळं तो कोणाकडनं काय घेतो हे रात्री जेवताना तुम्हाला निदर्शनात येईल. अच्छा, मुलं नेहमी अनुकरण करत असतात. फक्त सावध राहा. आणि मुलींची खास मैत्रीण असते ती आई. आईजवळ सगळं मन मोकळं करत जा. पण खरं सांगू, ज्या पळून जाणाऱ्या मुली असतात त्या चुकीच्या मुली आईला कधीच सांगत नाही, आईला वेडं ठरवतात. त्याचं दुःख सर्वात मोठं आहे आज. निश्चितच. आणि मग अशा पद्धतीनं काम करणाऱ्या सगळ्या मुलं असतील तर या मुली किंवा पालक लोक, तुम्हाला अनेक लोक ऐकत असतील, तर या सगळ्यांसाठी काय आपला महत्त्वाचा सल्ला काय असेल? माझी अगदी आज हात जोडून विनंती आहे. आपण बरेच वेळा म्हणतो की मुलं ही फुलं आहे, मग ती कशी चुरगळायचीत का वाढवायचीत हे आपल्या हातात आहे. खरं सांगायचं म्हणजे मी असे काही टप्पे सांगितलेत तुम्हाला आत्ता. 10वी-12वीचे कधी करतात आत्महत्या, ॲडमिशनपर्यंत किती त्रास असतो, किंवा पूर्ण शिक्षण झाल्यानंतर जॉब शोधताना किती त्रास असतो. ह्या प्रत्येक ठिकाणी आईवडील उभे राहिलेच पाहिजेत. नुसती मी म्हणतो मुलाच्या खांद्यावर नुसता वडिलांचा हात जरी राहिला तर मुलाच्या शरीरात 100 हत्तींचं बळ तयार होतं. नाही बोलले तरी चालेल ते पप्पा माझे, पण माझ्या अंगावर मला म्हटलेत लॅपटॉप घेणार आहे, तो पण कोडिंगचा घेणार आहे, 100% मी काहीतरी करून दाखवणार. किती जिद्द असते तुमची. मुलं न कळत घडवण्यासाठी तुम्ही एक असं नियोजन करायचं, न बोलता फक्त डोळ्यांनी सुद्धा मुलं घडली पाहिजेत, हे शिका. म्हणजे डोळे सुद्धा संवाद करतात. आज या जगात संवादाला साधन फक्त मोबाईल आहे. तुम्ही घरात कधीही बसा, कुठेही बसा, कुठल्याही टायमिंगला जा, पूर्ण घर जर एका ठिकाणी बसलेलं असेल ना घरात, तर जवळ कुणी नसतं, एक त्या कोपऱ्यात, एक ह्या कोपऱ्यात, आणि प्रत्येकाचा सेपरेट मोबाईल. फक्त ओरडणार, आज माझा बॅलन्स संपणार आहे, म्हणजे पप्पानी तेवढंच काम करायचं, बॅलन्स टाकून देणे. ही काही जग आहे का? मग तो काय बघतो हे पप्पाचं काम आहे. तुझा बॅलन्स तर आत्ताच टाकला होता का संपला, विचारणं माझं काम आहे. तुला राग येतोय, ऐक, हे पैसे मी कमवतोय, हे मी टाकतोय, ह्याचं सुद्धा ज्ञान द्या. आणि हे ज्ञान बाजूला गेले का, त्याला सर्व मोबाईलमधून मिळतं हे त्याला वाटतं, आणि पप्पांना वाटतं जास्त बोलल्यानंतर हा निघून जाईल, काहीतरी करेल. जवळ घेतल्यानंतर जेवढं प्रेमाने कुरवळता येईल तेवढं कुरवळा. 100% मुलं यशस्वी होणार म्हणजे होणारच. रागात बोलू नका, रागवू नका, विनाकारण मारूही नका. पण तुमचं 100% जर नाही ऐकलं तर तुमच्या जवळच्या पाहुण्या की ज्याचा तो मित्र नाही म्हणतोय मी, त्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा, आणि त्याच्यामार्फत सांगण्याचा प्रयत्न करा. मुलं सुधारतात. आहो. आणि कधी कधी पालकांच्या अवास्तव अपेक्षा सुद्धा मुलांकडनं होताना तेही कारण असू शकतं. हो, 100%. आता बऱ्याच वेळा तुम्ही पेपर
मध्ये बघता की ह्या मुलाने आत्महत्या केली, त्याच्या आईवडिलांचा बॅकग्राऊंड चेक करा. प्रतिष्ठित असतात, धनाढ्य असतात, खूप पैसे असतात. मौज हजा म्हणतो ना आपण. तुला 1 रुपयाची पेन्सिल आणायची होती, त्यावेळेस पालक देतो 2 रुपयाचा पेन. अरे त्यांनी पण पेन्सिल मागितली होती ना, पेन का दिला? इथंच पालक चुकला. अपेक्षा पालकांच्या वेगळ्या सुरू झाल्या तिथूनच. माझ्या मुलाला मला मिळालं नाही म्हणून माझ्या मुलाला देतोय, ह्या अपेक्षेपोटी तो मुलगा चुकीच्या वावरत जातो, चुकीच्या ठिकाणी वावरत जातो असा. आणि हळूहळू एक खड्डा येतो. तिथं पालकांना काहीच माहीत नसतं, मुलांनाही समजत नसतं काय करायचं असतं. आणि ह्या इथे अपेक्षा वाढत जातात पालकांच्या. तुला कोणी सांगितलं होतं? अरे पण तुम्हीच लक्ष द्यायचं होतं ना त्यावेळेस. मग मी तुला हे करणार होतो डॉक्टर, तू तिकडे गेला, टायपिंगला गेला, कशाला गेला तिकडे? ह्या जगात त्या मुलाच्या कलेप्रमाणे वागा. त्याचा कालावधी थोडा आहे, अगदी थोडा कालावधी. एकदाच विचारा 12वी नंतर तुझं प्लॅनिंग काय? एक तर 11वी सिलेक्शन करताना तुम्ही एक तर इंजिनियर किंवा डॉक्टर, ह्याच्या पलीकडे सुद्धा खूप मोठे शिक्षण आहेत की अजून जगाला माहीत नाही आहे. आलं लक्षात? हे तेव्हाच विचारा. लोक काय करतात माहिती आहे का? सगळी परीक्षा होते, रिझल्ट लागतो, मग तुला कुठं जायचं? अरे तुला काय कुठं जायचं ते आधी विचारायचं असतं. आज विचारून काही उपयोग नाही आहे. शांतपणाने त्याला जवळ घ्या, अगदी आल्लद विचारा, तुझ्या डोक्यात काय प्लॅनिंग, फक्त आम्हाला एकदा सांग, आम्ही तुझ्याबरोबर आहोत, बस एवढंच बोला, काहीच करू नका. आता तो सगळ्या वाटा सांगतो तुम्हाला, मी असं करेल, मी तसं करेल, मी तसं करेल, ठीक आहे. आणि आपण त्याचा शोध घ्या, ते खरंच त्या पद्धतीने चाललंय का? तो करिअरच्या दृष्टिकोनातून ते करिअर योग्य आहे का? संध्याकाळपर्यंत, उद्यापर्यंत, परवापर्यंत तुला सांगतो आम्ही खरंच चांगलं आहे का नाही. तू पण शोध, आम्ही पण शोधतो. तुम्ही सुद्धा 10 लोकांना विचारा, शिक्षकांना विचारा, एक्सपर्टला विचारा, कोणाला विचारा, कुठून तरी एक चांगलं उत्तर येईल आणि ते त्याच्या मनात रुजवा आणि 100% सक्सेसफुल होणार तुम्ही. तुमची ती कळी ना उमलायला लागली, आता चुरगळायला नाहीये. त्यावेळेस तुमच्या हातात देठ राहायला पाहिजे त्याचा, म्हणजेच तुम्ही यशस्वी पालक झाला. अजिबात अपेक्षांचं ओझं टाकू नका. तो बोलला त्याच्या ओझ्याप्रमाणे आपणही चला, 100% सक्सेस होतोय. आणि हा नाजूक विषय हाताळत असताना एक पालकांची कुठेतरी संभ्रम अवस्था होताना दिसते की एकीकडे कोरोनाच्या नंतर काळामध्ये मोबाईल मुलांना असणं गरजेचं आहे. मोबाईल शिक्षणाचं एक प्रभावी माध्यम म्हणून मुलांच्या हातामध्ये देण्यात आलं ऑनलाईन क्लासेसच्या माध्यमातून. आणि प्रत्येक मुलं आज शहराच्या ठिकाणी क्लासला वगैरे बाहेर राहतात, पालक लोक घरी राहतात. अशावेळी कुठेतरी बोलायला एक साधन असावं म्हणून मोबाईल दिला जातो, पण त्यात मोबाईलमध्ये गेम खूप खेळले जातात, मुलं वेळ खूप जातो आणि परीक्षेच्या वेळी त्यांना फ्रस्ट्रेशन वगैरे येण्याची सारखं असतं. तर हे मोबाईलपासून कशा पद्धतीने परावृत्त करता येईल किंवा त्याचा चांगल्या पद्धतीनं कसा वापर करता येईल, काय सांगता येईल? हां, प्रथम म्हणजे कुठल्या वयातली मुलं जास्त खेळतात मोबाईलवर, हा एक पॉईंट आहे. दुसरा पॉईंट आहे तो किती वेळ बसतो. तिसरा पॉईंट तो काय बघतो नेमका, गेम खेळतोय का, पिक्चर बघतोय का, एखादी मालिका बघतोय, सिरियल. तुला जे आवडतं ते बघ. आता सिरियल सुद्धा वेगवेगळ्या कार्टूनमध्ये आल्यात, बरोबर आहे. मग त्याच्या वयानुसार त्याला काय आवडतं तो ते बघणार. आणि मध्ये जाहिरात चुकीची आली, तुम्ही काय करणार? तुम्हाला काय कळणार ती जाहिरात चांगली का वाईट आहे? मोबाईल किती वेळ वापरायचा हे त्याला तुमच्या भाषेत सांगा. 15 मिनिटं वापरायचा. त्यानंतर तुला ग्राउंडवर जायचंय आणि ग्राउंडवर स्वतःहून येऊन सोडा. तू हा व्यायाम करायचा ते, आणि तू तुझ्या पद्धतीने. जसं जसं वय वाढेल तसं तसं त्याचा तो एक छंद निर्माण होतो. मला क्रिकेट आवडतो, मला फुटबॉल आवडतो, मला हे आवडतं, आणि त्या कॉम्पिटिशनला पाठवा. माझ्याकडे एक विद्यार्थी होता, त्याचे वडील म्हणायचे, त्याला स्टंप आणून दिले, बॅट आणून दिले, 10 बॉल आहेत सर म्हणजे घरात, काय करतो तेच कळत नाही. बरं, शांत मुलगा होता सर. त्या शांत मुलांना ह्यांना ओळखतच नाही आलं. तो बुद्धिबळात फर्स्ट होता, एकटाच खेळत होता बुद्धिबळ. मी जेव्हा जाईन ना त्याच्या रूममध्ये, ते समोर कोणीतरी अदृश्य व्यक्ती म्हणजे तोच, आणि इकडे हा, असा कॉम्पिटिशनमध्ये दरवर्षी फर्स्ट यायचा. गणपती फेस्टिवल, नवरात्र फेस्टिवल, शाळेतल्या कॉम्पिटिशन, प्रत्येक परीक्षा कुठेही ना. आणि आता तो मुलगा 10वीला आहे. त्याचे शिक्षक त्याला सांगतात, इथं कॉम्पिटिशन आहे, तुला तिथं जायचंय, हे पैसे घे आणि जा. हे शोधलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीत तुम्ही मुलं काय पाहिजे हे शोधलं पाहिजेत, असं आहे एकंदरीत. निश्चितपणे पालक लोक, अनेक विद्यार्थी आपण आदरणीय श्री तुषार सीताराम लाड सरांना आपण ऐकत असाल रेडिओ फुले कृषीवाणी 90.8 FM वरून. आणि आपल्या लक्षात आलं असेल की तुमच्या मनामध्ये सुद्धा अशा पद्धतीचे काही प्रश्न असतील, काही शंका असतील, तर निश्चितपणे आपण त्यांच्याशी संपर्क साधू शकता. मी पुन्हा एकदा तुषार लाड सरांचा नंबर आपल्याला देत आहे, 77 19 86 73 12. मी पुन्हा एकदा नंबर सांगतो, 77 19 86 73 12. तर जरूर आपण आपल्या मनामध्ये अशा काही शंका आल्या असतील, काही काहूर मनामध्ये वादळ निर्माण झालं असेल, तर निश्चितपणे आपण सरांशी संपर्क साधू शकता. आणि आपल्यासाठी ते अतिशय चांगला, तुम्ही जिद्दीची मुलं आहात
आणि या जिद्दीच्या पाखरानं परत फिरा यासाठी त्यांचा जो अट्टहास आहे की देशातला तरुण हा वाचला पाहिजे आणि तरुणांची विधायक शक्ती देश उभारणीसाठी देशाच्या चांगल्या कामासाठी उपयोगात आली पाहिजे, यासाठी त्यांचे हात आपण बळकट करण्यासाठी निश्चितपणे सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. जर सरांचा व्याप बघितला तर आपल्याला मी सांगितलेलंच आहे की जवळजवळ 9 लाख किलोमीटर त्यांनी स्वतःच्या CD डिलक्स 100 या 2 व्हीलरवरनंच प्रवास करून सर्वत्र प्रत्येक जवळजवळ 11 ते 12 जिल्हे त्यांनी पूर्ण प्रवास केलेला आहे आणि 18,000 वाड्या वस्त्यांवरती त्यांचा संपर्क वाढलेला आहे. सर, हे सगळं कसं करता? एवढं सगळं करण्यासाठी कुठून ऊर्जा येते? अगदी छान प्रश्न आहे. ही ऊर्जा हे निष्पाप मुलं आहेत सर, यांचा खूप सुंदर असा आशीर्वाद मला मिळतो. ह्या ऊर्जेतून नकळत तेच मला ऊर्जा निर्माण करून देतात प्रत्येक वेळेस. सर, आम्ही 100% तुमचं नाव कमावणार. असं वाटतं की ह्या गावाने नाव कमवलं, आताच पुढच्या गावात जायचं. मी काही गावं अभ्यासाची बंद करतोय, पण माझे पालक मला अजिबात बंद करू देत नाहीत. नाही, माझ्या पहिल्या मुलाला घडवलं, दुसरा मुलगा वाया घालवता का म्हटले. मला बाकीचं काय माहीत नाही, तुमची फी दुप्पट घ्या तिप्पट घ्या चौपट, पण माझ्या इथं आलंच पाहिजे. ही प्रेरणा सर्वात महत्त्वाची. म्हणजे मला पालकांकडून आशीर्वाद मिळतो, मुलांकडून आशीर्वाद मिळतो आणि माझा एक दिनक्रम ठरलेला आहे ह्या सिस्टीममध्ये. कशी असते दिनचर्या? कोणाचाही कधीही फोन येतो मला, 24 तासातून एकदा फोन येतोच. कालचीच रात्रीची घटना, रात्री 11:30ला मॅसेज आहे मला, सर मला बोलायचं आहे, घरगुती प्रॉब्लेम. मी म्हटलं मॅसेजवरच बोला, डायरेक्ट फोन करू नका, रात्री 11:30 वाजले मला बोलता येणार नाही. परत विचार केला की तुम्ही रात्री 11:30 म्हणजे तुमचे मिस्टर अचानक उठणार, ते म्हणणार काय चाललं, त्यापेक्षा तुम्ही दिवसा बिनधास्त बोला. म्हणजे कोणाला काही अडचण असली तर माझा ऑलरेडी नंबर दिलेलाच आहे, कधीही बोला म्हणून सांगितलंय. प्रश्नांची 100% उत्तरे मिळणार, तीही पॉझिटिव्ह, कारण मी 100% पॉझिटिव्ह. माझ्या डिक्शनरीतनं हे आत्महत्या शब्द मी 100% बाजूला ठेवला आहे. नेहमी आनंदी राहा, नेहमी पॉझिटिव्ह एनर्जीत राहा, काहीतरी कमवायचं आहे. ऑलरेडी खूप गमवलं आहे, पण काहीतरी कमवायचं आहे, या हिशोबानेच पुढे या. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण तरी महाराष्ट्राबद्दल बोललो नाही आत्ता. सर, आत्महत्या होतात हे मान्य आहे, पण पेपर ही मीडिया सर्वात जास्त आत्महत्या घडवते. ब्रेकिंग न्यूज आहे का ही? अहो, त्याचा तो अपमान आहे. हे नाही व्हायला पाहिजे मीडियावर, हा शब्दच नाही आला पाहिजे. तुम्ही 1 महिना दाखवूच नका, बघा आत्महत्या थांबतात. मी कोकणात फिरत होतो, मी फक्त विचारण्यासाठी जायचो, हा रस्ता इकडे जातो का पुढे या गावाला. 2-3 किलोमीटर ते लोक स्वतः मला सोडवायला यायचे बोर्ड पाहून, तुम्ही एवढं चांगलं काम करता, आम्ही तुम्हाला तिथपर्यंत सोडवतो. आणि कोकणात आत्महत्या घडत नाहीत, होतच नाहीत, बाहेरचे जाऊन तिथं करतात. हो, काय कारण असेल? बाहेरचे जेव्हा जातात ना, तेव्हा घरातला टोटल राग तिथं. काही प्लॅनर आहेत, फॅमिली प्लॅनर म्हणजे वडील, 2 लहान मुलं, मिसेस, आपल्याला जायचं फिरायला समुद्राच्या कडेला, आणि तिकडेच एखाद्या लॉजला वगैरे आत्महत्या करून घ्या. आधी तो व्यक्ती त्यांना मारतो, मग स्वतः मरतो. म्हणजे त्याची मानसिकता किती वाईट झालेली असते, तिचा व्याप किती मोठा झालेला असतो, तो राग असतो एक प्रकारचा, आणि तो व्याप्तीत वाढला की प्रॉब्लेम वाढतात. मग अशा वेळेस काय केलं पाहिजे? अरे मित्र मैत्रिणी यांच्याशी संवाद साधणंच गरजेचं आहे. मला कोकणात आत्महत्या सापडतच नव्हत्या, मला फार अभिमान वाटला तिथे. अगदी कोकणातला माणूस फणसासारखा असतो म्हणतात. अगदी 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 समुद्रासारखं मन आहे, अगदी अगदी खूप छान. आणि जसा मी कोकणचा भाग पूर्ण वाईपासून इकडे आलो, तसं तसं टेन्शन आलं. नोकऱ्या मिळत नाही, आत्महत्या कुठं घडतात? मुंबईमध्ये. ह्या ज्या एरियात तुम्ही राहताय त्या एरियात आत्महत्या घडतात. हे कुठले कारण, त्याची शोधलीच पाहिजे ना. तशी मी 118 घरी जाऊन कारणं शोधलीत. 2010-11ला शोधली ती सगळी. त्यामुळे आज मला त्याच्याविषयी काय वाटत नाही. पण पेपरला एखादं फार वेगळं नाट्य आलं एखाद्या केसबद्दल, ही आत्महत्या आहे का खून आहे, त्याचं अनुमान मी 2 मिनिटात काढलेलं असतं की हा खून नाही, ही आत्महत्या नाही, हा आत्महत्या नाही, ही खून आहे. त्याच्यावर विश्वास पण ठेवला पाहिजे. तेवढा तुम्ही जे काम करता ते मनापासून करा, 100% त्यात तुम्हाला प्रगती दिसते. आज पश्चिम महाराष्ट्रात का होत नाही आत्महत्या? का हे पाणी तिथपर्यंत पोहोचू शकत नाही ह्या मराठवाड्यात वगैरे? का त्यांच्या पाण्यासाठी चांगल्या योजना आखत नाहीत? हे होऊच शकत नाही. ह्याच्यासाठी विचार करणारी माणसं वेगळी लागते, ती टीम पाहिजे तिकडं. निश्चितच. आणि आज जर हा विचार बघितला, मी एकला चलो रे या माध्यमातून जवळजवळ 9 लाख किलोमीटरचा तुम्ही स्वतः प्रवास केला आहे. 11 ते 12 जिल्हे पालथे घातलेत, 18,000 वाड्या वस्त्यांना गेलेत. एक माणूस एवढ्या मोठ्या सगळीकडे आभाळ फाटल्यासारखं वाटतं, प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा प्रकार घडताना दिसतोय. आणि ह्या सगळ्या पाखरांना जर परत फिरवायचं असेल तर कुठं कुठं आपण सगळं फिरणार आहात? कशा पद्धतीने ह्याचं नियोजन पुढचं भविष्यातलं आपलं असेल? माझा कुठलाही प्लॅनिंग फिरण्याचा 1 वर्ष आधी असतो. बरं. हा प्लॅनिंगमध्ये कुठून कसं जाण्यासाठी मी नाही का सुरुवातीला, आता तरी मॅप वगैरे आलेत, पण 2009, 10, 11, 12, 16 पण ह्या गोष्टी माझ्या मोबाईलमध्ये काही नव्हत्या. पण सांगायचा उद्देश असा, मला सोलापूरला कॅच करायचं होतं. मग सोलापूरला कॅच करण्यासाठी म्हणजे पूर्ण जिल्हा मला फिरायचं होतं. मग मी टेंभुर्णीपासून सर्वात जास्त
गाड्या म्हणजे एसट्या सगळीकडे फिरतात. हे सर्व ज्ञान कोणाला असतं? एस टी ड्रायव्हरला. खड्डा कुठे आहे, रस्ता कोणता चांगला आहे, कुठे प्रॉब्लेम आहे, इकडून जाऊ नका, रात्री तिकडून प्रवास करू नका, ही सर्व माहिती मला एस टी महामंडळ देते. मी त्यांना माझं श्रेय 100% देतो आणि मी तसं तसं लिहून घेतो. बरं, मी माझा टायमिंग माहिती आहे का? टेंभुर्णीत मी सकाळी 7 ते 8 वाजता जाऊन बसतो एस टी स्टँडला डबा घेऊन, आणि त्या जिल्ह्यात जेवढ्या गाड्या जातात एसट्या, त्या प्रत्येक ड्रायव्हरला मी 2 मिनिटं विचारतो, तुमची गाडी ह्या रोडला जा, रस्ता कसा आहे? हा चांगला आहे. बरं बरं, लगेच लिहून ठेव, हा रस्ता चांगला आहे. 2-3 जर म्हटले ना चांगला आहे तरच त्या रोडनी. अक्षरशः 2015 पर्यंत या महाराष्ट्रात सर्व रस्ते खराब होते 99%. असल्या खडतर प्रवासात, म्हणजे खरं तर सांगत, ह्या खडकातून मी प्रवास केला, खडतर प्रवास केला आणि ह्या खडतर जीवनासाठी बऱ्याच वेळा मला विचारतात, तुम्ही हे पैसे आणता कुठून? त्यासाठी सुद्धा एक कालावधी माझा, असे काही ठरलेले आहेत माझे मंथ्स, महिने, की त्या कालावधी 3 महिने मी काम करतो, 100 दिवस, 1 वर्षभराचं कॅल्क्युलेशन. त्यातले कमीत कमी 30-40-50 हजार रुपये मी बाजूला ठेवतो पुढच्या वर्षीच्या प्लॅनिंगसाठी, आणि त्यानुसार माझं काम चालू होतं. मी त्या पैशाला कधी हात लावत नाही. आज माझ्यावर सुद्धा कर्ज आहे, मग मी आत्महत्या करायची का? 15 ते 20 लाख रुपये कर्ज आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्याकडे एकदा पैसे नव्हते फिरायला, तर मी कर्ज काढून फिरायला सुरुवात केली 2012, 13, 14. त्या काळात मी जवळजवळ घरातलं सोनं गहाण ठेवलं. त्यावेळेस खूप रेट कमी होता, ते पतसंस्थेत ठेवलं, जास्त रेटने होतं ते. मी ते फेडलं सुद्धा. मी त्या राहुरीच्या पतसंस्थेचे सुद्धा मी मनापासून धन्यवाद देतो. अक्षरशः सांगायचं म्हणजे एकीकडे लोक कर्जासाठी आत्महत्या करतात आणि मी कर्ज घेऊन फिरतोय आणि आत्महत्या करू नका हा संदेश देतो, ही जनजागृती देतोय. कधी कधी मलाही वेगळा प्रश्न पडतो, मी काय काम करतोय नेमका आणि कोणासाठी? अनेक गोष्टी अशा आहेत सर. प्रवासात एखादा जर माणूस आला जवळ, सरासरी म्हातारे लोक जे असतात वयस्कर, ते जवळ आल्यानंतर त्यांचा चेहरा फक्त निरागस असतो, पण त्यांची डोळे खूप बोलतात माझ्याबरोबर. कोणी 100 रुपये देतं, कोणी 50 रुपये देण्याचा प्रयत्न करतो, पण मी 1ही रुपया घेत नाही. अक्षरशः मी आज पैसे घेतलेत, पण ते कोणाकडून घेतलेत? मी रात्रीचा प्रवास करत होतो जामखेडवरून कर्जत आणि कर्जतवरनं बारामती, 2010ची घटना. रात्रीचे 11:30 वाजलेले. राशीन सोडल्यानंतर पूर्ण काळोख म्हणजे रस्ता तो, त्या रस्त्याने रात्री 11:15चे टायमिंग. आता तो गाडी शांत चाललेली, मला भूक लागलेली, मी कर्जतमध्ये भजे घेतलेले, अक्षरशः एक भजे तोंडात टाकत आपलं हळूहळू चाललेलो. मला कधीच भीती वाटत नाही सर, कारण मी म्हणतो माझ्याबरोबर सगळे देव आहेत, सगळेजण माझ्याबरोबर, माझे विद्यार्थी माझ्याबरोबर आहेत, सगळ्यांचा आशीर्वाद माझ्याबरोबर आहे. आणि अचानक असा एक छोटासा उतार येतो, तिथे 3 जण उभे होते. अक्षरशः एकाकडं तलवार होती, 2 रॉड होते, आणि सांगायचं म्हणजे 4 जण होते ते. त्यातला एक खाली मांडी घालून बसलेला होता, तो काही शेवटपर्यंत उठलेला नाही. 2 जण माझ्या जवळ आले, दोन्ही दारू पिलेले होते. मला अक्षरशः नर्ड पॅक केला असं एकदम जोऱ्यात. एकच पिशवी, त्यात भजे, काय नव्हतं माझ्याकडं. मी ऑलरेडी पाकिटच वापरत नाही त्यावेळेस, पैसे मोजकेच ठेवलेले असतात एका स्पॉटला. अक्षरशः तुम्हाला सांगतो, जो मागे नुसता माझी गाडी लाईट चालू, गाडी चालू आणि कमरेवर हात ठेवलेला माणूस मला विठ्ठलासारखाच दिसायचा मध्येच. तो पुढे आला, ह्या दोघांना लोटलं त्यांनी, आणि माझ्या गाडीला बूड होते, जी मला मारण्यासाठी प्रयत्न करत होते. मी गाडीवर अक्षरशः दोन्ही पायामध्ये उभं राहिलो आणि गाडीमध्ये पॅक केली. मारण्यासाठी मला हात वारे करायचा प्रयत्न त्यांनी ते अडवले, असं केलं फक्त, बाजूला जा. पण तो शब्द कर्नाटकी होता. ती जो 2 जण मारणारी होती ती कर्नाटकी साईडची होते, आणि जो पुढे होता तो मराठी बोलत होता, तोडकी मोडकी. पुढे आला, बोर्ड वाचायला सुरुवात केली. त्यावेळेस आपल्या मोबाईलला पुढच्या बाजूला बॅटरी, सगळ्यांनी बॅटऱ्या लावल्या आणि बोर्डच बोर्ड. आत्महत्या शब्दच वाचता येत नव्हता. आतम हतम हे काहीतरीचे. आणि मग त्यांना म्हटलं इकडं बस. अक्षरशः मला एक वाटतं 15 मिनटं गेले, एक वाहनसुद्धा नाही त्या रोडला. त्यानंतर त्यांनी राऊंड मारल्यानंतर मला पहिला प्रश्न, तू काय काम करतो हे असलं? हा प्रश्न मला त्या चोराकडनं आला. म्हटलं मी असं काम करतो. अक्षरशः प्रबोधन मी तिथे केलं. मी मुलांना वाचवण्याचं काम करतो. त्या रागात त्या माणसाने एका माणसाला मारलं तिथल्या, मला असं धरलं म्हणून. आणि लाईट चालूच, गाडी बंद केली, परत स्टार्ट केली त्यांनी, बंद नाही करायचे, चालूच. जो बसलेला तो तसाच, फुल दारू पिलेली होती ती लोक अक्षरशः. आणि त्याच्या खिशातून माझ्या समोर आला लाईटमध्ये, आणि मागच्या असं यातून
3 नोटा काढल्या 10-10 रुपयाच्या, अशा वळकुटी केलेल्या होत्या आणि मला म्हटलं तुला हे तेलाला ठेव, तेलाला ठेव. त्यानंतर त्या नोटा आजही माझ्याकडे आहेत. क्या बात आहे. आयुष्यातले 30 रुपये मी घेतलेत पण मी खर्च नाही केले. आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्या नोटा त्याच आहेत का बघा, ह्या खरंच त्याच काळातल्या आहेत का. हे पुण्यातल्या एका हुशार व्यक्तीने, मी जेव्हा लेक्चर देत होतो त्या 3 नोटा नेमका माझ्याकडे होत्या. मी त्या दाखवत होतो सगळ्यांना, अक्षरशः त्या नोटा 2 हात मागच्या बाजूला. आणि त्यांच्या माझं भाषण संपल्यानंतर त्यांनी स्वतः त्या डॉक्टरने उठून सांगितलं, लाडसर जे सांगतात ह्या 3 नोटा त्या खऱ्या आहेत. आज 2018 चालू आहे, 2700 नोट आहेत, 2010च्या पूर्वीच्या नोटा आहेत, म्हणजे हे खरं आहे, त्याच नोटा आहेत. म्हणजे तिथं सुद्धा सिद्धता क्लिअर झाली. हे खऱ्या अर्थानं देशासाठी काम करत असताना अशा पद्धतीचा जीवघेणा प्रसंग सुद्धा तुमच्यावरती ओढवलेला होता. अगदी अगदी. आणि आपलं सुरुवातीलाच आपण सांगितले की स्वतःच्या समाधानासाठी हे आपण काम करतात. कशा पद्धतीचे काही असे चांगले अनुभव, सुखद अनुभव तुम्हाला यातनं आलेले आहेत की एखाद्या तरुण किंवा एखादी तरुणी आत्महत्येला कवटाळत असताना तिला त्याच्यापासून परावृत्त केलेलं आहे, हे एक वेगळं समाधान आहे. एका आईवडिलांच्या आयुष्यामध्ये दिलेला हा फार मोठा त्यांच्यासाठी दिलेला आहे, वर म्हणावं लागेल. असे काय अनुभव आहे? असंख्य अनुभव. मला दरवर्षी शेवगावमधून एक महिला भेटायला येते. ती दिवाळीनंतर येते फराळ घेऊन. ती माझ्या घरी येत नाही, ती स्टँडला येते, स्टँडवरनं परत रिटर्न जाते. दुसरा एक भाऊ येतो माझा पंढरपूरच्या साईडने, तो दरवर्षी जानेवारीत येतो, तिकडचा हुरडा घेऊन येतो. मावळातल्या मुळशी तालुक्यातून मला खेकडे आणले जातात. आता हे हसण्यासारखं आहे, पण त्याचा भाऊ मी वाचवला म्हणून आज माझ्यापर्यंत. मी 11 वेळा रक्तदान केलेलं व्यक्ती, विद्यार्थ्यांसाठी फक्त. असे असंख्य लोक आहेत, मला फोन करतात, नाही जमलं आम्हाला यायला. आणि मला प्रत्येक लग्नपत्रिका असते त्यांच्या घरातली, माझं कुणीही ओळखीचं नाही. असंख्य पत्रिका व्हॉट्सअपला. जगात लोक 24 तास मोबाईलवर बघत बसतात, मला बघायला वेळ नाही. किती लोक जोडलेले आहेत अशी मोबाईलच्या माध्यमातून? आज जवळजवळ 350 ग्रुप आहेत टोटल, आणि एका ग्रुपमध्ये 100च्या वर लोक आहेत. माझे काही पर्सनल ग्रुप आहेत की मी एका व्यक्तीला मेसेज केल्यानंतर तो कमीत कमी 500 लोकांना देण्याचं काम. असे जवळजवळ 100 ते 150 लोक आहेत. आणि माझं स्टेटस वाचणारे असंख्य लोक आहेत. मी स्टेटसवर कधी चुकीचं नाही, फक्त पॉझिटिव्ह. तुम्ही आयुष्यभर पॉझिटिव्ह राहा, नकारात्मक ऊर्जा घेऊच नका. आणि ती कुठेच नसते. तुम्ही म्हटलं मी आजारी पडलो, लगेच तुमचे चेहरा नाही होत, लगेच होतो. पण मी म्हटलं नाही, आता मला खूप मोठा प्रवास करायचा आहे. अजून मी 200 किलोमीटर सहज चालतो, सहज 2 व्हीलर चालवतो. नॉनस्टॉप 200 ते 300 किलोमीटर चालवल्याशिवाय मला जमतच नाही. मला हॅबिट झाली. मी नाही चालवली 2 व्हीलर तर मी आजारी पडतो. आता उलटं झालं सर. फक्त जे समाधान हा शब्द आहे ना सर, हा आयुष्यात सर्वांच्या आला पाहिजे. नाही, त्याला मिळालं ना, तो त्याचा अधिकार होता. मला नाही मिळालं, संपला विषय. माझं समाधान क्लिअर. आता माझ्या वर्गातले सगळे डॉक्टर झालेत का, सगळे इंजिनियर झालेत का सगळे माझ्यासारखे झालेत का, संपला विषय. पण सगळ्यांपेक्षा मी वेगळा आहे, त्यामुळे मी ग्रेट आहे. अगदी अगदी. म्हणून मी समाधानी. अगदी विषयाच्या शेवटाकडे जात असताना खरं तर श्रोते हो, तुषार लाड सर यांना आपण ऐकतच राहावं, कारण त्यांच्या नावातच तुषार आहे आणि ते प्रत्येकाकडे सकारात्मकतेचा आणि आनंदाचा तुषार आपल्या सर्वांच्या मध्ये फैलवण्याचा प्रयत्न ते करत आहेत. आणि सर, हे सगळं तुम्ही करता आहात, पण कधी कधी म्हणतात की परमार्थातून स्वार्थसुद्धा असतो. आज बघितलं तर आपली मुलं असतात, आपलं कुटुंब असतं, आणि प्रत्येक आई वडिलाला किंवा प्रत्येक पत्नीला सुद्धा वाटत असतं की आपलेही घरी आपण नोकरी करावी, काहीतरी कमाई आपल्याकडे यावी. मग हे सगळं कसं, घरच्यांचं साथ वगैरे ह्या सगळ्या गोष्टी कसं करतात, त्यांच्यासाठी वेळ? सर्वात महत्त्वाचं तेच आहे, तेच कुटुंब खरं असतं. पण मी ज्यावेळेस मिसेसला सांगितलं पहिल्या वेळेस की मला ही आवड आहे कामाची, तर मी आठवड्यातनं कमीत कमी 1 दिवस देणार. बोलता बोलता 8 दिवस झाले सर. त्याचे 8ही दिवस मी पॅक. पण काही कार्यक्रम असे असतात तिथं मी तिला घेऊन जातो. ज्यावेळेस माझ्या भाषणाच्या पूर्वी विद्यार्थ्यांचे भाषण असतात, त्यावेळेस ती जे रडतात ना, त्यावेळेस माझ्या मिसेसला वाटलं की नाही, मला मिळालेला नवरा लाखात एक आहे. आणि सर्वात तिचा फार मोठा वाटा आहे. तिला मी आधीच सांगतो, मला उद्या 3:30ला जायचं आहे पहाटे. एकतर आदल्या दिवशी 2 चपात्या असतात, 100% 2 चपात्या जादा करून जाणार. रात्री 10ला करू, नाही तर 1ला करू. ती तिच्या 2 चपात्या ठेवणार, 1 मिरची पॅक करून माझं ती पॅकिंग ठेवते आजही. खूप छान. खऱ्या अर्थानं माऊली, अशा पद्धतीनं आपण सुद्धा सरांना ऐकत असाल तर आपल्या प्रती जी कृतज्ञता व्यक्त केलेली आहे, ही लाख मोलाची कृतज्ञता आहे. आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये अशी सुद्धा सुविद्य पत्नी मिळावी हे सुद्धा श्रोत्यांना सांगत असतात. मुलांच्या संदर्भात सुद्धा आपण आज बघत असतो की प्रत्येक पालक म्हणत असतो माझ्याकडे वेळ नाही, मुलांचं ऐकायला वेळ नाही. तुम्ही तर इतकं व्यस्त असता सगळं, मग तुमच्या मुलांच्याकडे वगैरे कशा पद्धतीनं तुम्ही वेळ देता? रोजचा वेळ देणं फार गरजेचं आहे. त्याचा एक काळ असतो सर.
कोणत्या वेळेत वयात त्या मुलांकडे लक्ष देणं गरजेचं असतं. आता मी माझ्या मुलाकडे काय पाहतो, तुझे मित्र कोणते तेवढंच चेक करतोय आता, कारण त्याचं करिअरचं दृष्टिकोन त्याचं पहिलं पाऊल ह्या वर्षी पडलंय 12वी नंतरचं. आता तो डिग्री करतोय म्हणजे पहिलं पाऊल आता मित्र चेक करायचे चांगले आणि वाईट, आणि त्यातून त्याला प्रबोधन करायचं. बरं, हे करताना मला 100% त्याला वेळ देणं गरजेचं आहे. रोज त्याला विचार, आज काय झालं रे कॉलेजमध्ये, आज मी तुझ्या कॉलेजवरून समोरून गेलो बस एवढंच. आणि कुठल्या तरी 2 शिक्षकांची नावं माहिती पाहिजे तुम्हाला. अरे ते सर दिसले बरं का मला जाताना, आम्ही दोघं तिथं चहा पित होतो, बस त्याच्या मनावर ऑटोमॅटिक दडपण येतो, तो चुकीचे मित्र गोळाच करत नाही. म्हणजे ह्या 2 वाक्य सुद्धा बघा, नीट लक्ष द्या, हे 2 वाक्य सुद्धा तुम्हाला दिवसात नाही भेट झाली तरी चालेल, पण 1 मिनिटाचं वाक्य तुम्हाला दिवसभराची भेट दाखवू शकतं. फार महत्त्वाचं आहे. मुलांशी संवाद साधला पाहिजे, आणि शाळेतून किंवा कॉलेजमधून आल्यानंतर मुलांना काहीतरी बोलायचं असतं, सांगायचं असतं, ते ऐकून पण घेतलं पाहिजे. मुलगा कधीच आईला सांगत नाही. मुलीची खास मैत्रीण कोण? आई. सांगितलंच पाहिजे. मुलगा नाही सांगत, मग मुलगा कोणाकडे सांगतो? आलं लक्षात. माझ्या मुलाला मी रात्री 11-12ला उठ रे, काय करतोयस, झोपला रे, तुला तर लाजच नाही, मी तर आत्ता आलो कामावून, मी असं बोलतो त्याच्याबरोबर. बरं झोप झोप झोप, तू जेवला का, मला काहीच ठेवलं नाही तू, ओ पप्पा गप्पा, असं बोललं जातं. आणि हे प्रेम झाले पाहिजे. यस, आपला मुलगा 12वी झाला की 100% तो माझा मित्र ह्या दृष्टिकोनातून त्यात पहा, हे पालकांना माझं आवर्जून सांगणं आहे. मित्राचं दुःख कळतं, तो चुकीच्या मार्गावर काय चांगल्या मार्गावर हे कळतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं 12वीचं पासआउट झाल्यानंतर त्याला मोटिवेशनल स्वतःही बनवा आणि स्वतःही राहा, तरच, नाहीतर अन्यथा चुकीचं. अगदीच खरं आहे. श्रोते हो, जिद्दीच्या पाखराणू परत फिरा हा आज आपला विषय चालू आहे, आणि आपल्याशी संवाद साधत आहेत समाज प्रबोधनकार श्री तुषार सीताराम लाड सर. आणि सर हे बारामतीचे आहेत, आणि आपल्याला मी पहिलाच सांगितलं की सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचे हे माजी विद्यार्थी आहेत, आणि त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना गुरुवारी द्रोणाचार्य पुरस्कारानं सुद्धा सन्मानित करण्यात आलेलं आहे. अगदी आपल्याला गुरु शिष्याची परंपरा आपल्याला त्यांच्या नावावरनं, गुरु द्रोणाचार्यांच्यावरनं आपल्याला लक्षात येतं. अशाच पद्धतीची परंपरा त्यांनी सर्व विद्यार्थ्यांच्या प्रती केलेल्या. आज आपला महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या रेडिओ फुले कृषी वाहिनी या चॅनलवरनं जिद्दीच्या पाखराणू परत फिरा ह्या अगदी विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी जगत हा कार्यक्रम सुरू आहे. अनेक विद्यार्थी सर तुम्हाला ऐकत आहेत. अगदी विषयाच्या शेवटाकडे जात असताना या सगळ्या विद्यार्थ्यांच्यासाठी आणि पालकांच्यासाठी अतिशय महत्त्वाचं थोडक्यात काय सांगता येईल? तुमच्या हृदयात एकच शब्द ठेवा, समाधान. जे मला मिळालं नाही, त्याला मिळालं नाही हे करत बसू नका. जे मिळालं त्यात समाधान माना, आणि त्यात सुद्धा कमळ फुलू शकतं. फक्त शोधत राहा, यश माझ्या जवळच आहे. कुठल्या दिशेने शोधायचं फक्त चेक करा. 100% यशस्वी होणार म्हणजे होणारच. श्रोतेहो, खऱ्या अर्थानं सकारात्मक जीवनशैली कसं असावं, तणावमुक्त जीवन कसं जगावं, आणि ही आपली सगळी जी मुलं असतात ही आपली खरी प्रॉपर्टी असते, ही आपली ॲसेट असते. आणि या जिद्दीच्या पाखरांना परत फिरवण्यासाठी अतिशय काबाड कष्ट करून, अतिशय मनापासून, अगदी बेंबीच्या देठापासून तळमळ असणारे, आजही कंटिन्यू 200 किलोमीटरपर्यंत रोज प्रवास करणारे, आणि एकच फक्त ध्यास आहे त्याचा, स्वतःच्या खर्चानं त्यांनी चालवलेला हा स्वतःच्या समाधानासाठीचा उपक्रम आहे की देशातील तरुण हा वाचला पाहिजे, तो आत्महत्येपासून परावृत्त झाला पाहिजे, आणि खऱ्या अर्थानं देशाचं नाव, आपल्या आईवडिलाचं नाव, आपल्या गावाचं नाव, आपल्या राज्याचं नाव हे मोठं करणारं ही जिद्द त्या ज्या मुलांच्या मध्ये असते, या जिद्दीच्या पाखरांना परत फिरवण्यासाठी लाडसर परत या, लाडसर परत या, असाच प्रत्येक गावातून लाडसरांच्या विषयीचा नारा आपल्या सगळ्यांना येत असतो. अशा पद्धतीचे लाडसर आज आपल्या 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या स्टुडिओमध्ये येऊन आपल्याशी अतिशय मनमोकळ्या, अगदी दिलखुलास, भावनिक, अतिशय चांगल्या पद्धतीच्या गप्पा तुमच्याशी मारलेल्या आहेत. सर, आपण बराच वेळ आमच्या श्रोत्यांच्यासाठी इतका वेळ काढला सगळं, आणि अतिशय छान पद्धतीची आपण या ठिकाणी मुलाखत दिली. त्याबद्दल सर्व श्रोत्यांच्या वतीनं, ऑनलाईनच्या यूट्यूब चॅनलच्या आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून ऐकणारे सर्व श्रोते असतील, आणि जगभरातले अनेक श्रोते ऐकत असतील, अनेक विद्यार्थी ऐकत असतील, आणि प्रत्येकांच्या आयुष्यामध्ये अशा पद्धतीचं समाधानाचं परिवर्तन आणण्यासाठी जे आपण केलेले आपले प्रयत्न आहेत, या सगळ्यांच्यासाठी आणि या सगळ्यांच्या वतीनं आपलं आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या फुले कृषी वाहिनीच्या वतीनं आपलं मनपूर्वक आभार. आणि आपल्या भावी निरामय निरोगी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सर, धन्यवाद. निश्चितपणे श्रोते होईल, पुन्हा एकदा तुषार लाड सरांचा मी आपल्याला संपर्क क्रमांक देतोय. ज्याने कोणी टिपून घ्यायचा अजून राहिला असेल तर निश्चितपणे आपल्या मोबाईलमध्ये त्यांचा नंबर असायलाच हवा. जसं एखादं पुस्तक आपल्याकडे संग्रही असायला हवं, तशा पद्धतीनं त्यांचा नंबर आपल्या नाही तर आपल्या कुणाच्या तरी जीवनामध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी आणि अशा पद्धतीच्या जिद्दीच्या पाखरांना परत फिरण्यासाठी निश्चितपणे उपयोगी पडेल. त्यासाठी पुन्हा एकदा मी त्यांचा संपर्क क्रमांक सांगतो, 77 19 86 73 12.
मी पुन्हा एकदा सांगतो 7719867312. तर जरूर आपण त्यांच्याशी संपर्क साधू शकता. सातत्याने ते आणि त्यांच्या संपूर्ण समाज माध्यमाच्या माध्यमातून ते आपल्याशी संपर्कात राहतील आणि आपल्या आयुष्यामध्ये आनंदाचा तुषार फुलवण्याचं काम या तुषार लाड सरांच्या माध्यमातून निश्चित होईल. सर, पुनश्च एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं तुमचे खूप खूप आभार आणि आपण इथं आलात त्याबद्दलही खूप खूप आभार. तुमचेही मनापासून धन्यवाद. फुले कृषी वाहिनी 90.8 FM, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी. आज मला आवर्जून आनंद वाटतो की मी मुलाखत दिलेली आहे. कदाचित काही चुकलं असेल तर 100% मला माफ करा, कारण हीच माणसं मोठे होतात जो माफी मागतो. हे मी वाचत आलोय. धन्यवाद सर. धन्यवाद. श्रोते हो, जिद्दीच्या पाखराणू परत फिरा ही समाज प्रबोधनकार श्री तुषार सीताराम लाड सर यांनी दिलेली मुलाखत आताच आपण ऐकलीत. यासारखेच दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी नेहमी ऐकत रहा महात्मा फुले कृषी विद्यापीठाची लोकवाहिनी रेडिओ फुले कृषी वाहिनी 90.8 FM, कृषी संस्कारदायिनी फुले कृषी वाहिनी. या ठिकाणी थांबण्याची वेळ झाली आहे. मी डॉक्टर आनंद सवई आपल्या सर्वांचा निरोप घेतो. असेच दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी सातत्याने ऐकत रहा रेडिओ फुले कृषी वाहिनी 90.8 FM. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.